खात्री वाटत असल्यामुळे मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासामध्ये तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे आज प्रिय हो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। फिलिप्पियरांचं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 25 आपण पाहूया। या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तरी मी देहात राहणे मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे। तत्पूर्वी मी 24व्या क्रमांकाचं वचन या ठिकाणी अध्ययन मननासाठी वाचू इच्छितो। तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक गरजेचं आहे। देहामध्ये, शरीरामध्ये, या जगामध्ये त्या ठिकाणी फिलिप्पियरांच्या पत्राला लिहित असताना, फिलिप्पियरांच्या लोकांना लिहित असताना तो म्हणताय की मी देहामध्ये तुमच्यामध्ये राहणं खूप गरजेचं आहे। कारण त्या समाला अनेक लोक पाहून विश्वास ठेवत होते। आज देखील अनेक लोक पाहून विश्वास ठेवतात। त्या काळामध्ये अनेक लोक काही गोष्ट दिसल्यानंतर आनंद करीत होते। आज देखील या जगामध्ये आमच्या समोर एखादं शॅम्पल उदाहरण किंवा आमच्या समोर एखादी साक्ष झालं तरच आनंद करतात, विदाऊट नो। ते झालं थोमासारखं। थोमाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, थोमा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये थांबला, राहिला, सर्व चिन्ह चमत्कार पाहिले, सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांनी पाहिल्या, त्याच्यामध्ये सहभागिता संगीती घेतली। परंतु तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस देहाने तुमच्या आणि माझ्या आणि संपूर्ण जगाच्या मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण झाला, त्याचा देह ज्या वेळेस त्या वधस्तंभावर टांगल्या गेलं, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा एक वार उठला आणि काही शिष्यांना दिसला। परंतु थोमा त्या ठिकाणी नव्हता। आणि थोमाला ज्यावेळेस ही बातमी, हा निरोप, हे शुभ संदेश, ही सुवार्ता, ही चांगली गोष्ट, परमेश्वर मृतातून उठलेला आहे हे जिवंत साक्ष ज्यावेळेस थोमा पुढे मांडण्यात आली, तर हाच थोमा आम्हाला पाहायला मिळतोय की तो म्हणतो नाही, मी त्याला समक्ष माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, मी समक्ष माझे बोट त्याच्या हातामध्ये त्याच्या कुशीत घातल्याशिवाय मी विश्वासच ठेवणार नाही। मी तो आनंदाचा क्षण आनंदात नाही। ज्या वेळेस इतर शिष्य आनंद झालेले होते, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उठला, त्यांनी त्याला पाहिलं आणि ते ज्यावेळेस आनंदी झाले, त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी त्याचा शिष्य थोमाला यांना सांगितलेलं असताना थोमा म्हटलं नाही, बघितल्याशिवाय मी काय विश्वास ठेवणार नाही, मी काय आनंद करणार नाही, मी त्याला चेक करणार। अशाच प्रकारे त्या ठिकाणी फिलिप्पियरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 25 मध्ये आम्हाला सांगतोय की मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे। सदा सर्वदा त्याच्या लोकांना, बिलीव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, याजक वर्ग यांच्या विश्वासामध्ये वृद्धी व्हावी, यांचा विश्वास वाढलेला जावा, यांच्या विश्वासामध्ये वाढ व्हावी। वृद्धी म्हणजे काय? वाढ, एक मोठा साठा। कशामध्ये? विश्वासामध्ये। आज अनेक लोकांचा विश्वासाचा साठा कमी पडलेला आहे। आज अनेक लोक विश्वासापासून बळकले आहेत। आज अनेक लोक विश्वासाप्रमाणे जीवन जगत नाही। आज अनेक लोक विश्वास ठेवला तशा प्रकारे कृती आणि आचरण करत नाही। त्यांची वृद्धी काही झालेली नाही, उलट अधोगती होत चाललेली आहे। जसा जसा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा समय जवळ झालेला आहे, जसा जसा नवरदेव येण्याचा समय जवळ झालेला आहे, आमच्या कुटुंबामध्ये किंवा 8-15 दिवसावर जर लग्नविधी जर असेल ना, बघा त्या कुटुंबामध्ये कसा 15 दिवस धिंगाणा चालवतो, आनंद उत्सव। इथं गडांगणार खायला जा, तिथं गडांगणार खायला जा, या मामाने ठेवली पार्टी, त्या मित्रांनी पार्टी ठेवली, आत्याने ठेवली, मावशीने ठेवली, नुसता आनंद आनंद। नवरदेव येणार असतो तर लग्नाचा टाइम लांब असतो, त्याच्या अगोदरच आनंद असतो। मग तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तो खरा कोकरा, तो खरा वर, तो वधूला नेण्यासाठी येणार आहे, त्याच्या येण्याची अगोदर आम्ही काय तयारी करत आहोत? आमच्या जीवनामध्ये आनंद आणि उल्हास आहे का? हर्ष आहे का? अत्यानंद आहे का? आमचा विश्वास तेवढा वृद्धी पावलेला आहे का? आमचा आनंद तेवढा वृद्धी पावलेला आहे का? या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की
मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वाजवळ राहणार. हे पक्क ठाऊक आहे. तुमचा आणि माझा विश्वासामध्ये वृद्धी होणं, तुमचा आणि माझ्या आनंदामध्ये वृद्धी होणं, आनंदाची वृद्धी व्हायला पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये थोडा सुद्धा आनंद नाही, त्याची वृद्धी व्हायला पाहिजे. परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की आमचा विश्वास देखील वृद्धी पावलेला पाहिजे, आमची आशा देखील वृद्धी पावलेली पाहिजे, आमचं प्रेम प्रीती देखील वृद्धी पावलेली पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये तो आनंद देखील वृद्धी पावलेला पाहिजे. जे नाही करून त्या दिवशी आम्ही आगत स्वागत करू. नवरदेवाचं स्वागत कसं करतात जगात माहितीये का? अहो, इतकी लाली पावडर पासून इतक्या तोंड इतकं मस्तपैकी मेकअप करतात ना, ह्या मस्तपैकी सगळ्या गोष्टी, कपडे बिपडे एकदम चकाट, चेहऱ्यावर एकदम हास्याचा भाव आणि मग नवरदेवाबरोबर क्लोजअप मध्ये फोटो काढते. असे मोकरच नाही, झोपातून उठून नवरदेवाच्या गळ्यात बसून फोटो काढत नाही, सेल्फी काढत नाही, एकदम तयार होऊन. अशा प्रकाराचा तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत्या दिवशी येणार आहे आणि तो वर लवकर येत असताना त्याला जर आता विलंब लागलेला आहे, हे तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी आहे, यासाठी की त्याच्या येण्याच्या अगोदर तुमचा आणि माझा विश्वास वृद्धी व्हावा, मोठा व्हावा, एक स्तंभासारखा व्हावा. आमचा आनंद जो आता थोडा आहे तो आनंद वाढत वाढत जावा. जसा जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा दिवस जवळ येईल, जसे जसे आम्ही विश्वासात वाढत जाऊ, जसे जसे आम्ही वचनामध्ये वाढत जाऊ, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये वाढले जाऊ, देवाच्या सहभागितेमध्ये वाढले जाऊ, तसा तसा आमचा आनंद वृद्धी पावला पाहिजे, वाढला पाहिजे. म्हणून तो म्हणतो मी राहणार. आता तो सेवक होता, तो मनुष्य होता आणि त्याला एक दिवस देहाने मरणाचा अनुभव येणार होता आणि म्हणून तो या ठिकाणी सांगतो की मला तिथं थांबायचं आहे, मला तुम्हाला पाहायचंय, मी तुमच्यामध्ये राहणार आहे, वास्तव्य करणार आहे. पण तू प्रिय हो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये वास्तव्य करणार एक आहे. पहिला नंबर आहे देवाचं वचन, दुसरा नंबर आहे सत्य, तिसरा नंबर आहे प्रभू येशू ख्रिस्त, चौथा नंबरचा सांगतोय यहोवा परमेश्वर आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आता सध्या आमच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा, हा आमच्यामध्ये आहे. आणि तो पवित्र आत्मा म्हणत आहे की आमच्या विश्वासाची वृद्धी व्हावी म्हणून मी तुमच्यामध्ये राहत आहे, म्हणून मी तुमच्यामध्ये वास्तव्य करू इच्छित आहे. त्या ठिकाणी देवाचा सेवक म्हणत आहे की तुमच्या विश्वासामध्ये वाढ होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजा पुरवण्यासाठी मला तुमच्या जवळ यायचं आहे, तुमच्या जवळ थांबवायचं आहे, तुम्हाला शिकवायचं आहे. परंतु याच काळाच्या शेवटीला पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला शिकवत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला चालवत आहे, पवित्र आत्मा तुमची आणि माझी काळजी घेत आहे, पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये उपस्थित आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहिलेला आहे, विराजमान झालेला आहे. मग तरी देखील आमची वृद्धी का नाही? तरी देखील आमचा विश्वास वाढलेला का नाही? तरी देखील आमचं आनंदाचं जीवन असं वृद्धी पावलेलं का नाही? आमच्या सगळ्या प्रकारच्या झाडाला फळ, भरपूर फळ, परंतु आनंदाच्या फळाला, आनंदाच्या झाडाला फळच नाही. आनंद आमच्या जीवनामध्ये थोड्या गोष्टीवर विश्वास जर राहिले तर पुष्कळ नेमणूक होईल. थोडासा आनंद आमच्या जीवनामध्ये जर आज परमेश्वराने दिलेला आहे तर निश्चित अर्थाने आम्ही जोपर्यंत त्याची वृद्धी करत नाही, जोपर्यंत त्याची वाढ करीत नाही, जोपर्यंत त्याला वाढवित नाही, तोपर्यंत तो आनंद वाढणार नाही. आमच्या प्रत्येक गोष्टी आम्ही जीवन जगत असताना पाहतो की आम्हाला जर आमच्या कुटुंबाची उपजीविका आणि चांगल्या प्रकारची मिळकत मिळावी म्हणून आम्ही ओव्हर टाइम करतो, जास्त काम करतो, प्रमाणापेक्षा कष्ट जास्त घेतो, फाजील खर्च कमी करतो आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, आमचं जे काबाड कष्टातून मिळालेलं जे काही धन आहे, जे काही गोष्टी आमच्या जवळ आता जमलेल्या आहेत त्या वाढल्या जातात. परंतु तो जो उधळ्या आहे ना, उधळ्या, तो उधळ्या काय करतो, त्याच्यातल्या एक एक दोन दोन गोष्टी कमी 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 करत चालवतो. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो साठा होत नाही, म्हणजे तो वृद्धी पावल्या जात नाही. अशा प्रकारे आम्ही पाहतो की आमचा विश्वास जर सुरुवातीला जर थोडा आहे तर त्या विश्वासाला वाढवण्यासाठी आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असताना त्याची वृद्धी करणं गरज आहे. आमच्या जीवनामध्ये जर आनंद आहे तर तो आनंद आणखीन कसा वाढेल यासाठी त्या आनंदाची वाढ करणे गरजेचं आहे. जशा प्रकारे जगातल्या पैशा पाण्याची वाढ आम्ही करतो, अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टीची वाढ आम्ही करायला पाहिजे. प्रभूच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे, विश्वासामध्ये वाढलं पाहिजे, प्रीती करण्यामध्ये वाढलं पाहिजे, देवाच्या नियमशास्त्राचं चिंतन मनन अध्ययन करण्यामध्ये वाढलं पाहिजे.
सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही वाढत वृद्धी आणि वृद्धी व्हायला पाहिजे. परंतु लोक फक्त जगातल्या गोष्टीची वृद्धी पावत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी फिलिप करायचे जे लोक होते त्यांना समजून सांगण्यासाठी त्या फिलिप करायच्या मंडळीला डायरेक्ट तो देवाचा सेवक प्रेषित त्या ठिकाणी म्हणत आहे की मला त्या ठिकाणी तुमच्या जवळ थांबायचं आहे, राहायचं आहे, पण तू थोडा वेळ थांबलेला आहे. आज तुमच्या आणि माझ्या बरोबर रात्रंदिवस जरी पाळकाच्या गळ्यात हात घालून हिंडलो ना, मला नाही वाटत तुमचा विश्वास वाढेल किंवा आनंद वाढेल किंवा जे काही तुमचं काय वाढायचं ते अधोगती होईल. तुमच्या बरोबर राहणारा तो आहे, तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तर तुमचा आनंद वाढेल, विश्वास वाढेल. तुमच्या बरोबर राहणारा जो असेल, मुक्काम करणारा तो यहोवा परमेश्वर, तुमच्या बरोबर राहणारा, ठाम राहणारा आणि तुमच्या बरोबर स्थिर थांबणारा जर असेल कोणी, तर देवाचं वचन, पवित्र आत्मा, तर आमचं जीवन वृद्धी पावल्या जाईल, तर आमचा आनंद वाढला जाईल, आमचा विश्वास वाढला जाईल. आणि म्हणून या ठिकाणी तो फिलिपी 1:25 मध्ये म्हणत आहे. पण आणखीन एक फिलिप कराच्या पत्रामधला अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2चं वचन वाचूया. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एक चित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्या ठिकाणी देवाचा सेवक या ठिकाणी म्हणत आहे, देवाच्या सेवकाला आनंद कशाच्या माध्यमातून होईल, आज तो त्या वचनाच्या माध्यमातून प्रकट करत आहे. आज आम्हाला कशा प्रकारचा आनंद होईल आणि कुणाला आनंद होईल, आज आम्ही हे पाहणार आहोत फिलिप कराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये. तर तुम्ही समचित्त व्हा. सम म्हणजे सारखं, चित्त म्हणजे आमचं लक्ष, सारखंच लक्ष. मग सारखं लक्ष कोणत्या गोष्टीवर राहील? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, यहोवा परमेश्वर, देवाचं वचन, सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी, एक चित्तपणा. तेव्हा त्याला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि 12-15 पर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिले की सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी, म्हणजे देवाचं घर, यामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे? समचित्त, एकसारखं चित्त, एकसारखं शिक्षण, एकसारखे विचार, एकसारखं प्रेम, एकसारखा विश्वास, एकसारखा आनंद, सगळ्यांना सारखाच, समचित्ती. एकाला कमी एकाला जादा नाही. आमची प्रॉपर्टी कमी जादा होईल, पण तू देवाचं वचन सर्वांना सारखंच पाहिजे, विश्वास सर्वांना सारखाच पाहिजे, प्रेम, प्रीती, आदर, सन्मान सर्व एक समचित्त. तो म्हणत आहे तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा, एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आता ह्या झाला देवाचा सेवक, हे झाले प्रिशिस साहेब, हे झाले पाळक साहेब. पाळक साहेबांना आनंद केव्हा होईल? तो काय म्हणत आहे की अशा प्रकारे माझा आनंद तुम्ही पूर्ण कराल. पाळक साहेबांना आनंद कशात आहे की त्याच्या सर्व मेंढराने एक चित्त व्हावं, समचित्त व्हावं, एक मनाचे व्हावं, एका विचाराचे व्हावं, सर्वांनी सर्वावर सारखीच प्रेम करावं, एकमेकावर करावं. पण याही पेक्षा उत्तम त्यांनी वचनामध्ये राहावं, सत्यामध्ये राहावं, पवित्र आत्म्यामध्ये राहावं, पवित्र आत्म्यामध्ये वाढावं, प्रभू येशूच्या सानिध्यात असावं. ह्या गोष्टी ज्यावेळेस केल्या जातील त्यावेळेस तो म्हणतो की जर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही असं एकजीव व्हाल, एक समचित्त व्हाल, एक चित्त व्हाल, त्यावेळेस माझा आनंद पूर्ण करा. तो देवाचा सेवक येतोय. आज परमेश्वराचा आनंद कशा प्रकारे पूर्ण होऊ शकतो? आज परमेश्वर आमच्या विषयी आनंद पावत जर असेल तर कशा काय कारणाने होईल? पवित्र आत्मा जर आमचा आनंद पावल किंवा आनंद पूर्ण होऊ शकतो तर तो कशा प्रकारे होऊ शकतो? यहोवा परमेश्वर, पिता परमेश्वर, त्याचा आनंद आमच्या विषयी जर त्याची इच्छा निर्माण झाली की मी भूतलावर माझा आनंद पूर्ण करू इच्छितोय, तर कशा प्रकारे होईल? तर ज्या वेळेस तो प्रत्येक भावाला, बहिणीला, आई, वडील, पास्टर, याजक, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, जेवढे काही साहेब आहेत, जेवढे काही परमेश्वराला मानणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाने समचित्ती व्हायला पाहिजे, सारखं चित्त, सारखं लक्ष त्या परमेश्वरावर. दुसरी गोष्ट, एकमेकावर सारखंच प्रीती केली पाहिजे. आजा तुझ्यापणा करायचा नाही, हा मोठा तो छोटा. अनेक लोक काय करतात माहिती का? एक श्रीमंतचं पोरग असलं ना, एक गरीबाचं पोरग, दोन्ही आता चर्च मध्ये,
आता श्रीमंताचं पोरग चांगलं कॅलिकुशली एकदम टवटवीत असतं, चांगले कपडे बिपडे सेंट बिंट मारलेला असतो आणि त्या दिवशी तर जादाच मारलेला असतो चर्चला आल्यानंतर. गरीबाचं कसं असं आलेलं असं वावरातून वाकडं तिकडे हातपाय तोंड धुवून वाकडं तिकडे बिगर इस्त्रीचे कपडे छोटे छोटे. आणि ज्यावेळेस चर्च सुटतं ना मग फादर साहेब येतात बाहेर, जयख्रिस घालतात, पालक साहेब येतात, प्रेज द लॉर्ड करतात, आणखीन कुणी सलाम करतं, कुणी वेगवेगळ्या प्रकारचं शालोम म्हणतं. मग ते काय करतात, गरीबाचं पोरग ज्यावेळेस असतात ना तर लांबूनच जयख्रिस ओके, कधी तर लक्ष नाही देत त्याच्याकडे. पण श्रीमंताचं शेंबड पोरग असलं ना त्याला उचलून खांद्यावर घेतील, खांद्यावर चांगली इथं डोक्यावर बसवितील, वेळ पडलं ना तर रुमालाच्या ऐवजी टाईनी त्याचं शेंबड पुसतील. आज तुझ्यापणा नाही करायचा, उचलायचं ना तर गरीबाचं पण उचलायचं, नुसतं श्रीमंताचं उचलू नका. आणि म्हणून तो म्हणत आहे की ज्या वेळेस तुम्ही असं कराल समचित्ती व्हाल, एकचित्ती व्हाल, सारखीच प्रेम कराल, प्रीती कराल, आजा तुझा भाव करणार नाही आणि एक जीव होऊन, एक परमेश्वर आणि तुम्ही एक जीव, जसं परमेश्वरचं वचन आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगतं ना, ते दोघं नसून एक होतील, एक देही होतील. ते दोन शरीर असतात परंतु देह एक होतो, मन एक होतं, चित्त एक होतं, एक समायिक परमेश्वराच्या आशीर्वादाचे वाटेकरी बनतात. एक चित्त व्हा. असं जर आमचं जीवन परमेश्वराने पाहिलं, असं जर आमचं जीवन पवित्र आत्म्याने पाहिलं, असं जर जीवन देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं तर निश्चितार्थाने त्याचा आनंद पूर्ण होईल. आणि त्याचा जर आनंद पूर्ण होत आहे तर निश्चितार्थाने आम्ही अशा प्रकारे ज्यावेळेस राहू तर आम्ही सगळेजण खेली खुशालीमध्ये राहू, सगळेजण सुखासमाधानामध्ये राहू, सगळेजण आनंद हर्ष आणि उल्हासामध्ये राहू. अहो जर आम्ही सारखंच जर प्रेम केलं तर कुणी कुणावर बोटं मारणार नाही. आम्ही जर आमच्या सारखंच दुसऱ्यांना हवं आहे, ज्यावेळेस आम्हाला हे वाटतं, बरं वाटतं आणि आम्ही दुसऱ्याचं चांगलं करतो, याचा अर्थ ऑटोमॅटिक त्याच्या जीवनातला आनंद, आमच्या जीवनातला आनंद, आमच्या घरातला आनंद, आमच्या एरियातला आनंद, आमच्या कॉलनीतला आनंद, आमच्या बंगल्यातला आनंद, आमच्या चर्च मधला आनंद, आमच्या सहभागितेमधला आनंद, सगळ्या प्रकारचा आनंद वाढल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर ह्याच गोष्टी आम्ही आजादुजापणा केला, मलाच एकट्याला आणि दुसऱ्याला नको अशी ज्यावेळेस भावना जर केली तर निश्चित अर्थाने तुमचा जो त्या टायमिंगचा जो आनंद असेल तो थोड्या वेळापुरता असेल. त्या आनंदामुळे दुसऱ्याला कदाचित दुःख होईल, त्या आनंदामुळे कदाचित दुसऱ्याला तोटा होईल, नुकसान होईल, दुसऱ्याचं मन दुखल्या जाईल, दुसऱ्याचा विश्वास कमजोर होईल. असा आनंद करून आम्ही परमेश्वराला आनंद देऊ शकत नाही आणि आमचाही आनंद आम्ही सारोकाल टिकू शकत नाही. आम्ही आणखीन एक फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 17 पाहूया. अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 17. तुमच्या विश्वासाचा यज्ञ, तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. देवाच्या सेवकाचा वैशिष्ट्य असं गुण, त्याला दुःख येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, व्याधी येऊ, आजार येऊ, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ त्याच्या जीवनामध्ये घडू, परंतु ज्या वेळेस त्याच्या मध्यस्थीने, त्याच्या मार्फत, त्याच्या सुवार्तेच्या माध्यमात, संदेशाच्या माध्यमातून, देवाच्या वचनाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणि हर्ष उल्हास निर्माण होतो ना, ऑटोमॅटिकली तो सेवक त्याचं दुःख विसरला जातो आणि तो देखील त्या लोकांबरोबर आनंद करतो. आम्ही पाहतो फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 17 मध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. आपण पुन्हा एक वार वाचूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना. तुमच्या विश्वासाचा यज्ञ, विश्वासाचा यज्ञ म्हणजे काय? विश्वास. आणि विश्वास कसा? तो कृती, आचरण, प्रॅक्टिकल, कार्यक्षम क्रिया. याचे ज्यावेळेस यज्ञ म्हणजे अर्पण करणं, सादर करणं, परमेश्वराला सादर करणं, म्हणजे आमचं जीवन कृतीशील जीवन, आचरणाचं जीवन, कामाचं जीवन, क्रियाशील जीवन परमेश्वराच्या पुढे ज्यावेळेस आम्ही सादर करतो, यज्ञ म्हणून अर्पण करतो, ही सेवा होताना
जरी मी स्वतः आरपीला जात आहे, जरी मला स्वतःला दुःख होत आहे, जरी मला स्वतःला संकट येत आहे, समस्या येतील, चिंता येतील, काळजी येतील, व्याधी येईल, आजार येईल, विकार येईल, टेन्शन येईल, ताण येईल, दबाव येईल, लोक निंदा करतील, लोक नालस्ती करतील, लोक आम्हाला वाळीत टाकतील, काही अडचण नाही, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो. अशा गोष्टी जरी घडल्या तरी देवाचा सेवक आनंद मानतो, बिलिव्हर्स भाऊ आनंद मानतो, विश्वासणारी आई वडील भाऊ बहीण आनंद मानतात. कोणते विश्वासणारी, पण तू कोणते विश्वासणारे? जे विश्वासाच्या माध्यमातून निर्माण झालेली कृती, म्हणजे जीवन जगताना जे अनुकरण करायचं आहे त्याचा यज्ञ, सेवा करत असताना, सेवा होत असताना जर त्यांचं जीवन अशा प्रकारे अर्पण करून देखील या सर्वाबरोबर आनंद करण्यासाठी प्रोत्साहन करीत आहे. म्हणून तो म्हणताय की त्याबद्दल मी आनंद मानतो व तुम्हा सर्वाबरोबर आनंद करतो आणि त्याचाच तुम्हीही आनंद करा, माना व माझ्या बरोबर आनंद करा. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये काही असू, आम्ही आनंद करायला पाहिजे. दुसऱ्या आमच्या घरात आनंदाचा क्षण नाही, दिवस नाही, वाढदिवस नाही किंवा एखादी विशिष्ट अशी घटना नाही, म्हणून आनंद नाही करता शेजाऱ्यांच्या घरामध्ये जर त्या प्रकारचा जर परमेश्वराने आनंद दिलेला आहे तर त्यांच्या आनंदामध्ये जाऊन आणखीन आनंदित व्हा. आज आमच्याकडे एक फॅसिले, आमच्याकडे एक परिस्थिती आहे, सध्याच्या जगामध्ये जीवन जगताना असे आमच्या घरात आनंद असला ना मग लय उत्तम. मग पार दुसऱ्याच्या घराच्या कानाचे पडदे फाटले लोकांचे तरी चालते, इतका आनंद, झोपूस तर लोळूस तर आनंद. आणि दुसऱ्याच्या घरी ज्यावेळेस आनंद होतो मग लगेच आमचे कान दुखायला लागतात, लगेच आवाज कमी करा, धिंगाणा घालू नका, लय वेळ झालाय, बंद करा, आम्हाला काय आराम करायचे का नाही. अहो मग तुमच्या घरी ज्यावेळेस असतो त्यावेळेस तुम्ही रातच्या 2:30 वाजेपर्यंत धिंगाणा घालतात, तो आनंद तुमचा आनंद. आणि मग समोरच्याचा जो आनंद आहे त्याचा आनंद तुम्ही लगेच 10 वाजताच बंद करायला जाता. याचा अर्थ काय की आम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये आम्ही आनंदी होत नाही. आम्हाला असं वाटतं की आमचाच आनंद आम्हालाच एकट्याला मिळाला पाहिजे, बाकीचे आखे लोक नुसते दुःख सागरातच डुबायला पाहिजे. परंतु या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला सांगते दुसऱ्यांच्या आनंदामध्ये देखील आम्ही आनंदी जर राहिलो तर जो आनंद आमच्या घरामध्ये सध्या नाही ना, लागलीच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देखील, आमच्या घरामध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण करील. हर एक परिस्थितीच्या माध्यमातून, कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून तो आमच्या कुटुंबामध्ये आनंद आणि हर्ष आणि उल्हासाचं वातावरण निर्माण करील आणि त्याद्वारे देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव होईल. देवाच्या नावाचा गौरव आणि महिमा होण्यासाठीच परमेश्वर आम्हाला आनंदाचं आणि हर्षाचं जीवन देतोय, यासाठी की खरोखर आम्ही तो आनंद आणि हर्ष दुसऱ्यांच्या जीवनामधला आम्ही देखील तो उपभोगावा, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आम्ही देखील जाऊन त्यांचं सांत्वन करावं. आणि त्या सांगणं की भावा बहीण आई वडील जे कोणी असतील, ज्या दिवसाचं दुःख त्याच दिवसाला फुलं, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या दुःखामध्ये त्यांना धीर द्या, सांत्वना द्या, त्यांच्यासाठी परमेश्वराकडे विनंती करा, परमेश्वराकडून एक सांत्वनाचा हाक मारा, त्यांना धीर द्या आणि त्यांना सांगा की दुःख करीत बसू नका. कारण तुम्ही जर परमेश्वराला या दुःखामध्ये आवाज दिला तर हाच परमेश्वर तुमचं दुःखाचं स्वरूप आनंदात बदलल्या जाईल. आणि म्हणून आनंदाची नेहमी वार्ता तुमच्या जवळ राहू द्या. आनंद हर्ष उल्हास अत्यानंद या विषयावर आम्ही चिंतन मनन करीत असताना फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 28 आणि 29 मधील देखील आनंदाविषयी काही गोष्टी दिलेल्या आहेत. आपण पाहूया. समाज म्हणून मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली, मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यावरून प्रभूच्या ठाई, यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा, त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशांचा मान राखा, आणि अशांचा मान राखा. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 28 आणि 29 आम्ही पाहिलं. या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणून मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली, तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. ह्यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंद करा. प्रभूच्या ठाई त्या सेवकाचा आनंद, त्या
सेवकाचं स्वागत आनंदाने करा. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. गेल्या 8-9 महिन्यामध्ये प्रेषित साहेबांचं, पाळक साहेबांचं, फादर साहेबांचं, पास्टर साहेबांचं स्वागत कुणीच केलं नाही. ठराविक बोटावर मोजणाऱ्या लोकांनी पाळक साहेबांची खेळी खुशाली विचारली असेल. ठराविक बोटावर मोजणाऱ्या लोकांनी पाळक साहेबांना फोन केला असेल. या ठिकाणी देवाचं वचन फिलिप्पियरांचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 28 आणि 29 मध्ये लिहित आहे, यावरून प्रभूच्या ठाई त्यांचं स्वागत पूर्ण आनंदाने करा. जरी तुम्हाला लॉकडाऊन मध्ये त्यांचा आनंदात पूर्ण आनंदाने स्वागत करता आलं नाही, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आमच्या भारत सरकारने, शासनाने, महाराष्ट्र शासनाने आम्हाला अनुमती दिलेली आहे. उद्याचा जो संडे आहे हा पाळक साहेबांच्या स्वागताचा असू द्या आणि आनंदाने स्वागत करा. पाळक साहेबांच्या अगोदर चर्च मध्ये जा. पाळक साहेब आल्यावर पाळक साहेबांना वाट बघायला लावू नका. आजची परिस्थिती आहे. पाळक साहेब ज्यावेळेस जातात चर्च मध्ये त्यांची प्रिय पत्नी आणि 2 लेकरं घेऊन, त्यावेळेस काय होतं, बिलिवस भावांची, बहिणीची, आईची, वडिलांची वाट पाहावं लागती. मग पालखीने एकीकडे झाली ते पाळक एकीकडून जाळ्या काढतोय, पोरग एकीकडून खिडकी साफ करती, पोरगी तिकडे पुलपीठ सजविती. मग बाकीचे महाराज लोक येणार, बिलिवस भाऊ, बहीण, आई, वडील, ज्यांना एक तर पहिली गोष्ट लय मरणाचा हरकेज आणला चर्चला यायला. लय आनंद. रविवार झाला का काही काही लोकांना आनंद झोपाच येत नाही, इतका हर्ष आणि उल्हास. बस रविवारच्या दिवशी काय होतंय काय माहित नाही. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, फिलिप्पियरांच्या पत्राच्या माध्यमातून अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 28 आणि 29 मध्ये, यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंद करणार. देवाच्या सेवकाचं स्वागत पूर्ण आनंदाने करा. रडत कढत करू नका. तुम्हाला जर द्यायचं नसलं तर देऊ नका. वाद त्याबद्दल नाही. तुम्हाला जे काही द्यायचं ते औदार्याने स्वतःच्या खुल्या मनाने द्या. विषय देण्याविषयीचा नाही, परंतु कमीत कमी पाळक साहेबांना बघितलं जरा थोडस हास्य चेहरा येऊन द्या. आता आम्ही बऱ्याच दिवसाची ट्राय करतो, पण आम्हाला काही आनंद आणि हास्य काय होतच नाही. परंतु आम्हाला बघितल्यानंतर इतर लोकांना खूप होतो. काही लोक चेष्टा मस्करीने बघतात, काही लोक देवाच्या सेवकाच्या नात्याने बघतात, काही लोक देवाचं सत्य वचन सांगतात या नात्याने बघतात, काही लोकांना खरोखर पटतं म्हणून ते आनंद व्यक्त करतात. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की फिलिप्पियराला पत्र जे पाठवलं त्याच्या अगोदर पौलाने तिमोथेला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. तिमोथेला त्या ठिकाणी तो पाठवत असताना काही त्या ठिकाणी संकटाचा समय असेल, एक आर्थिक परिस्थितीचा समय असेल, कुठल्या तरी प्रकारचा गोष्ट असेल, आणि ते ओझ पाळक साहेबावर होतं, ते ओझ प्रेषित साहेबावर होतं. आणि मग ते प्रेषित साहेब म्हणतात की कमीत कमी तुम्ही त्याचं जर स्वागत आनंदाने केलं ना तर माझं ओझ कमी होईल, माझं दुःख जरा कमी होईल. म्हणून त्याचं स्वागत आनंदाने करा. आनंदाने म्हणजे याचा अर्थ निश्चित अर्थाने तुम्ही देवाच्या सेवकाचं स्वागत देखील करायला पाहिजे. आज अनेक लोक देवाच्या सेवकाचं स्वागत करीत नाही. देवाचे लोक देवाचे स्वागत, देवाचे सेवकच येतात, चर्चच्या दाराजवळ उभा राहतात आणि प्रत्येकाला प्रेज लॉर्ड घालतात. काही लोक तर बळच त्यांना प्रेज लॉर्ड घालायला सुद्धा जीवावर येतो. येतात कशाला मग चर्च मध्ये? पाळक साहेबांचं स्वागत करा. कारण आता 8-9 महिने झालेले आहेत, पाळक साहेबांच्या भेटी बंद आहेत, चर्च बंद होते. परंतु परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल की महाराष्ट्र शासनाने उद्यापासून चर्च खुले केलेले आहेत. परंतु ज्या काही होम व्हिजिट असतील, ज्यावेळेस पाळक साहेब येतील, आनंद, हास्य, उल्हास तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. तुमच्या कुटुंबातली परिस्थिती त्या टायमाला कशी असू द्या, ती तिकडे झाकून ठेवा किचन मध्ये. परंतु दरवाजामध्ये येताना मात्र आनंदाने स्वागत करा. निश्चित अर्थाने मी तुम्हाला डेफिनेटली लिहून देतो की तुमचा त्या दिवसाचं दुःख संपल्या जाईल आणि त्या दिवसापासून आनंदाचं वातावरण तुमच्यामध्ये निर्माण होईल. अनेक लोक एक पाळक साहेबांचं स्वागत करायचं म्हणून करतात, नाविलाज म्हणून. नाविलाजाने असलं तर काही करू नका. पण या ठिकाणी बायबल सांगतंय, पवित्र शास्त्र सांगतंय, फिलिप्पियराच्या पत्रामध्ये 2 अध्याय 28-29 मध्ये सांगतंय की त्याचं तुम्ही आनंदाने स्वागत करा. मग नुसता चेहऱ्यावर आनंद ठेवून, नुसतं हात जोडून प्रेज द लॉर्ड आणि आनंद होणार नाही. बाकी त्याच्या पाठीमागे काहीतरी गणित आहेत. आता तुम्हाला सगळेच गणित सांगायची काही गरज नाही. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही बिलिव्हर्स आहात, तुम्ही अनुभवी आहात. इथून पाठीमागच्या पाळक साहेबांचा तुम्हाला अनुभव असेल. आणि म्हणून आता या 8-9 महिन्यामध्ये जे काही आनंद, हास्य, उल्हास कदाचित देवाच्या सेवकाने केलेला आहे तारमाळे हार्मणीमध्ये, परंतु आता मात्र त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून तुम्ही समचित्ती व्हा, समदुःखी व्हा, सम आनंदी व्हा, एक विचाराचे व्हा, एकमेकांवर सारखं प्रेम प्रीती करा.
आणि यासाठी की परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की थोड्या वेळापूर्वी मला एक देवाच्या सन्माननीय सेवक, मी त्यांचं या लाईव्हला देखील आहेत ते गडाख साहेब यांचं मी प्रभू येशू मध्ये स्वागत करील आणि आभार परमेश्वरचे मानेल, त्यांचे नाही. कारण त्यांच्यापासून आज मला एक गोष्ट महत्वाची शिकायला भेटली आणि ती महत्वाची गोष्ट याजक वर्गांसाठी देखील आहे आणि बिलिओस भाऊ बहीण आई वडिलांसाठी देखील आहे. आणि ती मला स्वतःलाच देखील खूप एक आत्मिकतेमध्ये ती मला टोचून गेली. आणि म्हणून या लाईव्ह सेशन मध्ये मी आनंद, हर्ष आणि उल्हास या भागामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण बऱ्याच अंशी ज्यावेळेस मी इथं बसतो म्हणजे पुलपीट किंवा एखादा स्टेज किंवा एखादा एक मोठा माईक हातात येईल त्यावेळेस अनेक लोक देवदूत दिसतात, परंतु ज्यावेळेस पुलपीट सोडतात, माईक हातातून सोडतात, सगळे भूतच दिसतात. भूत म्हणजे पुलपीटवर पाहिलं तर देवदूत आणि चर्चच्या बाहेर पाहिलं तर भले मोठं भूत. सगळे हरकती भूताप्रमाणे, सगळ्या हरकती जगाप्रमाणे, सगळ्या गोष्टी जगाप्रमाणे. आणि म्हणून यावर डिस्कशन चालत असताना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आणि वचनाच्या माध्यमानुसार आमचं जीवन आम्ही परमेश्वरामध्ये कसं विनीत करीत आहोत, परमेश्वरामध्ये ते कसं घालवत आहेत आणि परमेश्वरामध्ये आम्ही कसं वाढत आहे याकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही स्वागत परमेश्वराचं कसं करतो, वचनाचं कसं करतो, पवित्र आत्म्याचं कसं करतो, काय काय प्रकारचा स्वीकार करतो आणि काय काय प्रकारचा बाहेर टाकतो, यावेळेस देखील आमचा आनंद डिपेंड्स आहे, यावेळेस देखील आमचा हास्य आणि उल्हास डिपेंड्स आहे. आणि त्यावेळेस तो आमचा वाढणार आहे. आम्ही समचित्ती, समविचारी, समदुःखी, सगळ्या प्रकारचं सारखंच. पाळक साहेब जीव तोडून सांगतात, परंतु बरेचसे लोक पाळक साहेबाचाच जीव घेतात. पाळक साहेब नम्रतेने सांगतात, लोक पाळक साहेबाची मनगुटी धरतात. पाळक साहेबांनी जर बोट दिलं, काही काही लोक खवट्यापासूनच काढून घेतात. कसे पाळक साहेब परत तुमच्यासाठी प्रार्थना करतील, कसं देवाची सेवा करायची. देवाच्या सेवकांनी हर्षाने, आनंदाने, उल्हासाने आणि प्रामाणिकपणे आणि विश्वासाने आणि कृतीने आणि सत्याने आणि देवापासून आलेलीच सेवा करावी. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, तुम्ही त्यांना हर्षित करा, आनंदित करा. नुसतं तुम्ही त्यांना दिलं म्हणजे ते आनंदित होतील असं नाही. सगळेच नुसते काही कावळे नाही, डोम कावळे ते मटण लोचायला. बाकीचे काही आहेत अपवाद, काही का ते फक्त दानपात्रासाठी सेवा करतात. परंतु देवाचे अभिषिक्त सेवक सेविका देखील आहेत की ते देवाची खरी वचनाची सेवा आत्मीय आणि खरेपणापासून करतात. त्यांचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा, त्यांचा आनंदाने तुम्ही स्वागत करा. नुसतं पैशाच्या स्वरूपात नाही, दानपात्राच्या स्वरूपात नाही, तर त्यांच्या शिकवलेल्या मार्ग ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता, त्यांच्या वचनाच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, देवाच्या वचनाच्या सत्याच्या माध्यमातून जे काही ते तुमची आणि माझी आत्मिकरित्या आम्हाला वाढवतात, त्याचे काहीतरी गुण आमच्या मध्ये ज्यावेळेस दिसायला सुरुवात होतात ना, पाळक साहेब ऑटोमॅटिक आनंदी होतात. आवाज बरोबर त्यांचा खाली येतो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं. परंतु पाळक साहेबांच्या समोर ज्यावेळेस सगळ्या शिकवलेल्या गोष्टीवर पाणी फिरवल्या जातं, पालथ्या गाड्यावर पाणी ओतलं ना तर ते असंच. मग पाळक साहेब किंवा देवाचे सेवक जे आहेत आनंदाने तुमच्यावर पाणी वतितात, देवाच्या आत्म्याचं, वचनाचं, सत्याचं. आणि ते तुमचा गाडा उलटाच असतो, ते पाणी वाहून जातो. आणि ज्यावेळेस असे व्यक्ती येतात, मग त्यावेळेस आत्मिकता राहत नाही, एकचित्तता राहत नाही, समचित्तता राहत नाही, एकमेकाचा आदर भावना राहत नाही, सन्मान राहत नाही. यासाठी की ज्यावेळेस परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही त्याची फेड अपकीर्तीने जर केली, अविश्वासाने केली, दुष्ट गोष्टीने केली, तर निश्चित अर्थ तो परमेश्वर आहे. तो आम्हाला 60ची 70 वेळेस क्षमा करतो आणि आमच्या दुःखाचं स्वरूप आनंदात बदलतो. परंतु काही याजक वर्ग आहेत, सगळे पवित्र आत्म्याने जरी भरलेले असले, परंतु पवित्र आत्मा फक्त पुलपीट पुरताच मर्यादित आहे. ही सत्य घटना मी सांगतो. अपवाद एखादे 24 आवर्स पवित्र आत्म्याने कार्य करीत असतील, प्रेज द लॉर्ड, देवाचा गौरव असो. मी देखील विनंती करील की परमेश्वर देव मला देखील 24 आवर्सातले बरेच आवर्स एक पवित्र आत्म्याने जीवन जगण्यासाठी शिकव आणि बाकीच्या पाळक वर्गांना, याजक वर्गांना, बिलिओस भाऊ बहीण आई वडिलांना देखील शिकव.
परंतु शक्यतो ज्या वेळेस आम्ही देवामध्ये तो समय घालतो, तो आनंदाचा समय, आम्ही जर कंटिन्युटी जर तो ठेवला, कृती आणि आचरणामध्ये जर आणला, तर निश्चित आमच्यातले थोडे थोडे पाप कमी होतील आणि आमचं दुःख आनंदात बदललं जाईल. आम्हाला आणखीन दुःखात का जातो? कारण आम्ही फक्त जगातल्याच गोष्टी स्वीकारतो आणि देवाच्या मात्र स्वीकारित नाही. आणि म्हणून फिलिप्पियरच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 मध्ये आणखीन एक आनंदाविषयी लिहिलेला आहे. आम्ही पाहूया. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, मी कंटाळा करणार नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. आणि हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचं आहे. आनंद करा. तुमचे खॅली खुशालीचे दिवस आणखीन खॅली खुशालीमध्ये जावो, परंतु हीच खॅली खुशाली देवाच्या गौरवासाठी असावी. आम्ही पुन्हा एक वार ते आपण वचन वाचूया. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. वचन लक्षात घ्या. मी गेल्या 18 भागामध्ये दररोज सांगत आहे आनंद करा, आनंद करा, पुन्हा सांगेल आनंद करा. परंतु आज खरं त्याच्यातला एक शब्द जो कट केला होता 18 भागामध्ये, आज या 19व्या भागामध्ये तो शब्द टाकलेला आहे. त्याचे वचन घेतलेलं आहे. वाचूया. माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. तुमच्या सांसारिक जीवनामध्ये नाही, तुमच्या जैगिक जीवनामध्ये नाही, तुमच्या खेळी खुशीच्या जीवनामध्ये नाही, तुमच्या झिगाण्याच्या जीवनामध्ये नाही, तुमच्या बाटलीनबाईच्या जीवनामध्ये नाही, तुमच्या याला टोप्या घालन त्याला टोप्या घाल त्या जीवनामधला आनंद करायला नाही लावला. प्रभूमध्ये. मग प्रभूमध्ये कशा प्रकारचा आनंद केला जाईल? ज्यावेळेस आम्ही प्रभूने दिलेली आज्ञा, विधी, नियम, अटी, ज्यावेळेस परमेश्वराने आमच्यासाठी निर्माण केलेला मार्ग आणि ज्यावेळेस परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी करायला लावल्या त्या गोष्टी करीत असताना हे प्रभूमध्ये मग आनंद करा. मग तुम्हाला जगातल्या सगळ्या खेळी कुशली मिळतील. मी पुन्हा एक वारंवार आम्ही सांगत असतो, डस्टर गाड्या, त्याच्यानंतर स्कोडा गाड्या, आणखीन कोणत्या गाड्या, परमेश्वर तुम्हाला याच्यापेक्षा मोठ्या गाड्या देईल आणि देवो, आणि काहींना दिल्यात पण आणि काही परमेश्वर देणार पण आहे. परंतु प्रभू मध्ये जर असेल तर, प्रभू मध्ये नसेल तर तुमच्या स्कोडा गाडीचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा आमची तुटके फुटकी टू व्हीलर चांगली, कारण आम्ही त्या टू व्हीलरवर बसून प्रभू मध्ये आनंद करतो. त्या स्कोडा मधल्या पंच्या गादीवर बसून आम्ही जगातला आनंद घेत नाही. आणि म्हणून फिलिप्पियरचं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 मध्ये सांगत आहे की शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी मी लिहिण्यास तुम्हाला कंटाळा करीत नाही. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की प्रभूमध्ये तुम्ही आणि मी आनंद करावा. त्याचप्रमाणे आम्ही फिलिप्पियरचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1 पाहणार आहोत. म्हणून प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात त्या माझ्या प्रिय बंधूंनो तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. जो माझा मुकुट आहे, जो आनंद आहे, माझा एक शॅम्पल आहे, मला दिलेले एक बक्षीस आहे, जे तुमच्यासाठी जे सेवा केली, तुमच्यासाठी जे देवाच्या वचनाची पेरणी केली, तुमच्यासाठी जे चांगल्या गोष्टी या ठिकाणी प्रदान केलं, या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये दिसतील, माझ्या जीवनामध्ये दिसतील. कारण ही गोष्ट आम्हाला प्रेषित पौलांकडून, प्रेषित साहेबांकडून, अनेक शिष्यांकडून, अनेक देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांकडून आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं ना, हे मार्गदर्शन मिळाल्यानंतर ह्या कानाने ऐकून आणि ह्या कानाने सोडून देणारे लोकांना ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आनंद होत नाही. तर आनंद कधी होईल की ज्यावेळेस ते वचन ग्रहण केलं जाईल, त्यावर मनन केलं जाईल, चिंतन केलं जाईल, त्याला रिसर्च सर्च केलं जाईल, त्याला तपासल्या जाईल, त्याला तोलून पाहिलं जाईल हे असंच आहे का, हे ज्यावेळेस याची खात्री होईल आणि 100% समजेल की खरोखर येस हे परमेश्वरापासूनच आहे. आणि मग ते आम्ही जर स्वीकारलं आणि त्याच्यातून आमचं जर हळूहळू थोडा बदल जर करायला सुरुवात केली, तर निश्चित अर्थाने त्या सेवकाच्या माध्यमातून आलेला किंवा त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आलेला किंवा पवित्र आत्म्यापासून आलेला, देवाच्या सत्यापासून आलेली जी काही गोष्ट आहे तो म्हणतो एक मुकुटाप्रमाणे आहे, मला बक्षिसाप्रमाणे आहे. आणि म्हणून मी सांगितलं की पाळक साहेबांचं, याजक साहेबांचं, फादर साहेबांचं तुम्ही आनंदाने स्वागत करा. नुसतं पैशाच्या स्वरूपात दानाच्या
परंतु त्याबरोबर त्यांनी परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जो काही आमच्यासाठी आनंदाचा रस्ता तयार करून दिला, वचनाच्या माध्यमातून जे काही आमच्या पापाला त्यांनी कुठंतरी काट मारली, वचनाच्या माध्यमातून कुठंतरी असत्यामधून आम्हाला सत्यामध्ये आणलंय, वचनाच्या माध्यमातून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या माध्यमातून आम्हाला जर बंधनातून सुटका जर मिळाली आणि आज जर आम्ही जर आनंदी जीवन जगत आहोत, तर हेच आनंदी जीवन ज्यावेळेस आम्हाला आमचे याजक वर्ग, पालक वर्ग, फादर वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरंड वर्ग, बिशप वर्ग, कोऑर्डिनेटर वर्ग, जेवढे काही वर्ग आहेत ना, हे वर्गवारीला आनंद होईलच, परंतु लाखो दिव्यदूत आनंद करतील. माझा परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आनंद करील, यहोवा परमेश्वर आनंद करील. आणि मग तो आनंदाने येणारा तो न्यायाधीश जो आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तो येण्याच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे. म्हणून प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगेल, प्रभू मध्ये आनंद करा. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 मध्ये देखील आम्हाला आणखीन एक वचन पाहायला मिळत आहे. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा. आनंद करा. आणि 3:1 मध्ये पाहिलं आपण, काय पाहिलं? फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 1 मध्ये, शेवटी माझ्या बंधूंनो प्रभू मध्ये आनंद करा. प्रभू मध्ये आनंद करा. आता या ठिकाणी फिलिप्पियराच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 मध्ये सांगितलंय, शेवटी माझ्या बंधूंनो प्रभू मध्ये आनंद करा. मग तिथे एकदाच आनंद करा, प्रभू मध्ये आनंद करा. फिलिप्पियराच्या पत्राच्या मध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. सर्वदा, एकाच दिवशी नाही, एकाच टायमिंगला नाही, एकाच वेळी नाही, एकाच सिच्युएशनला नाही, एकाच परिस्थितीला नाही, एकाच गोष्टीला धरून बसायचं नाही. काही काही लोकांना लय खराब सवय, एकच गोष्ट धरून बसत येत, बस ती गोष्ट ज्या टायमिंगला घडलेली सोडून द्या. आणि तीच गोष्ट जर आम्ही धरून राहिलो तर तुमचं दुःख आनंदात बदललेलं जाणार नाही. उलट त्या टायमिंगला जर थोडं दुःख असलं ना आणि तीच गोष्ट जर धरून बसलो तर ते दुःख इतकं मोठं होईल, इतकं मोठं होईल की अधोलोकात जायची गरजच नाही, ते दुःखच अधोलोक बनवून टाकल. म्हणून तुम्ही त्या आनंदामध्ये असा राहा की सर्वदा आनंद करा. एकदा जर आनंद मिळाला ना परमेश्वराचा, प्रभू हा आनंद दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. ह्यो सर्व काळासाठी दिला म्हणून मी तुझा गौरव करतो. हे सर्वदा दिला म्हणून गौरव करतो. मी सर्वदा आनंदित राहावं म्हणून गौरव करतो. आणि हाच आनंद सार्वकालिक जीवनाचं वतन, स्वर्गाचं राज्य, त्यामध्ये देखील जो आनंद आहे त्याबद्दल देखील आभार मानतो. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. जगामध्ये आनंद होतो, एकदा होतो, एक डाव, 2 डाव, 3 डाव होतील आनंदाची, आणि 4था डाव दुःखाचा आला मग काय करतात अनेक लोकांना? मग 4था डाव जर दुःखाचा आला ना मग त्यांना सहनच होत नाही. कसं झालं, कसं शक्य आहे, व्हायला नव्हतं पाहिजे, बस त्याच्यात एकदा गेला का अटॅक येऊन गेला. झालंय ना झालंय, कदाचित माझ्या पापामुळे झालं, दुष्कृतामुळे झालं, न आवडणाऱ्या गोष्टीमुळे झालं, कदाचित मी जगामध्ये असल्यामुळे झालं. हीच गोष्ट जर माझी प्रभू मध्ये असती तर हाच दुःख मला आनंदामध्ये घेऊन गेला असता. पण तुम्ही प्रभू मध्ये आनंद न करता मी जगामध्ये आनंद करतोय, आणि म्हणून जगामध्ये आनंद करीत असताना इथं आनंद होईल. परंतु यदा कदाचित लय मोठाले धनवान असले ना, त्यांना विचारा किती दिवस आनंद करतात तुम्ही. अहो, त्यांच्या जीवनामध्ये आनंद करोडो रुपये येतं पण आनंद नाही. टेन्शन आहे त्यांना, ताण आहे, दबाव आहे, सगळ्या प्रकारच्या व्याधी आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी भारावलेली आहे. यांच्याकडे फक्त पैसा दिसतो, गाड्या, घोडा, बंगला, जेवढं काही दिसतं एवढंच दिसतंय, आनंदी दिसत नाही. त्या आनंदी राहायचे जर गोळ्या असते ना मेडिकल मध्ये, या लोकांनी अख्खं मेडिकलच खरेदी केलं असतं. काही काही लोक इंजेक्शन घेते आनंदी राहण्यासाठी आणि गप्प पडून राहते. कशाचा आनंद, कशाचं काय घेतात झोपून. प्रभू मध्ये सर्वात आनंद करा. पहिल्या ठिकाणी 3:1 मध्ये म्हणत आहे, शेवटी माझ्या बंधूंनो आनंद करा, प्रभू मध्ये आनंद करा. परंतु 4:4 मध्ये म्हणत आहे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. म्हणजे कुठलीही परिस्थिती असो आनंद करा. त्या परिस्थितीला तुम्ही आनंदाकडे घेऊन जा. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 10 मध्ये आणखीन एक गोष्ट आम्हाला आनंदाविषयी लिहिलेली आहे, आपण पाहूया. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी
पुन्हा जागृत झाली. पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. परंतु तुम्हाला संधी नव्हती. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असूया. फिलिप्पियरांचं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 10 या ठिकाणी सुंदर असं वचन परमेश्वरने आम्हाला दिलेलं आहे. आता या वचनाची हेडलाईन्स मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या ठिकाणी फिलिप्पियरांशी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता. पौल हा सेवक आहे, पौल हा पास्टर साहेब आहे, पौल हे याजक साहेब आहे. आता हे याजक साहेब फिलिप्पियराने दाखवलेल्या ममताळूपणा, फिलिप्पियराच्या लोकांनी जी काही ममता केली, जे काही चांगुलपणा दाखवलाय, याबद्दल कृतज्ञता, थँक्यू, थँक्स गिव्हन प्रार्थना, उपकार स्तुतीची प्रार्थना किंवा सलाम, प्रेज लॉर्ड, आनंदाने येतो. या ठिकाणी लिहित आहे, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की. पालक साहेब या ठिकाणी म्हणत आहेत, याजक साहेब या ठिकाणी म्हणत आहेत, प्रेषित साहेब या ठिकाणी म्हणत आहेत, फादर साहेब या ठिकाणी म्हणत आहेत, काय म्हणत आहेत? मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की. आता याला कुठला मोठा आनंद झाला होता? पुढे लिहित आहे, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. देवाच्या सेवकाची काळजी घेण्याची जी जागृत, जे झोपलेले होते ना 8-9 महिने, मी विनंती करील की पौल साहेब या ठिकाणी लिहितात की माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. लॉकडाऊनच्या काळामध्ये किती लोकांनी पाळक साहेबांची काळजी केली? प्रश्नचिन्ह आहे माझा. मी देखील एक पाळक आहे. मला 1-2 फोन शिवाय पलीकडे फोनच आले नाही, बाकीचे कुणीच केले नाही. हा, मला प्रार्थनेला आमंत्रण बऱ्याच ठिकाणी आले, परंतु काळजी नाही केली. याजक वर्ग, पाळक वर्ग, फादर वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरंट वर्ग, बिशप वर्ग, तुम्ही कसे आहात? जिवंत आहेत का गेलेत? आणि जिवंत असले तर आमच्यासाठी प्रार्थना करा, तो कोरोना आमच्या मध्ये येऊ नये. म्हटले नाही तुमचे लेकर पत्नी, तुम्ही स्वतः काळजी घ्या, जाऊ नका कोरोनाच्या बाहेर. नाही, तुम्ही याजक वर्ग, तुम्ही बिंदास हिंडा, कुठेही हिंडा. तुम्ही कोविड-19 सेंटर मध्ये जाऊन खाटाखाली झोपा, काय तुम्हाला काय होणार नाही. तुम्ही देवाचे सेवक आहात ना. कधी काळजी केली का? या ठिकाणी फिलिप्पियरांनी दाखवलेल्या ममताळूपणाबद्दल पौल कृतज्ञता व्यक्त करतोय. आज किती लोकांनी याजक वर्गाची चांगुलपणा वागलाय, किती लोक ममताळूपणाने वागले, किती लोकांनी याजक वर्गाची काळजी घेतली, किती लोकांनी याजक वर्गांना फोन करून विचारलं, किती लोकांनी याजक वर्गांना एखाद्या भेटवस्तू दिल्या. भेटवस्तू जाऊ द्या, प्रेमाचा एखादा फोन केलाय का? बिलिओस भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी फक्त फोन कधी येतो? आमक्याचं दुःख होत आहे, फालण्याचं दुःख होत आहे, हिला ताप आली, ती कोविड-19 मध्ये ऍडमिट केली. पाळक साहेब, कोविड-19 साठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? या ठिकाणी तो लिहित आहे, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. आता तुम्हाला संधी दिलेली, इथून पाठीमागे नाही काळजी केली, ओके, आमेन, काय फरक नाही पडत. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. नेमकं काय झालं? पौल साहेब या ठिकाणी लिहितात, सत्य परिस्थिती कोविड-19 मधली लाईव्ह. ही काळजी तुम्ही करीतच होता. पाळक साहेबांविषयीची आस्था तुम्हाला होती, फादर साहेबांची आस्था होती, याजक वर्गाची आस्था होती, परंतु लॉकडाऊन होतं, परंतु बाहेर येता येत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी काहीतरी समस्या, प्रॉब्लेम होता. तुम्हाला खूप पाळक विषयी आदर होता, सन्मान होता, तुम्हाला खूप काळजी वाटायची, झोपा येत नव्हत्या बिलिओस भावांना, बहिणींना, आई वडिलांना. पाळक साहेबाला निम्या रात्रीच्याला फोन करून पाळक साहेबाला झोपातून उठवायला तुम्हाला वेळ असतो, परंतु ह्या वेळेस नव्हता. परंतु पौलाला हे पण लक्षात आलं, पौलने ते पण सांगितलं, या ठिकाणी लिहिलेलं. तो या ठिकाणी म्हणतो, ही काळजी तुम्ही करीतच होता. आता किती लोक काळजी करीत होते आता थोड्या दिवसात दिसेल, उद्यापासून, पण तुम्हाला संधी नव्हती. तुम्ही काळजी करायचं, तुम्हाला मस्त वाटायचं का आमचं काय करावं, याजक साहेबांचं, पाळक साहेबांचं, देवाच्या सेवकाचं, विश्वासणाऱ्या भावांचं, बहिणीचं, जे काही आमच्याशी रिलेटिव्ह आहेत, जे काही आम्ही सहभागितेमध्ये आहोत, यांची तुम्हाला खूप काळजी वाटायची, करीत होते तुम्ही, पण तुम्हाला संधी नव्हती. प्रेषित साहेब लिहितात या ठिकाणी, पवित्र शास्त्र वाचायला लागलं तर फिलिप्पियरांचं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 10. पुन्हा एक वार वाचतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोललो असं नाही,
कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला इथं वेळ संपतोय. पुन्हा एक वार या वचनाच्या माध्यमातून आम्ही आनंद, हास्य, उल्हास आणि अत्यानंद या विषयावर जाणार आहोत. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये आलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ, बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट हार्दिक स्वागत करतो. आणि पुढच्या लाईव्ह सेशनला आम्ही या अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण एक वार आनंद, हास्य आणि उल्हास भाग 20 मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी परमेश्वरांची संधी दिली त्या संधीबद्दल आम्ही उपकार स्तुती करूया. उद्याचे जे चर्च चालू होईल आम्ही सर्वांना निवेदन करतो, आवाहन करतो की चर्च मध्ये येत असताना, जाताना येताना सुरक्षा बाळगा. चर्च मध्ये सुरक्षा बाळगा. गडबड गोंधळ करू नका. लॉकडाऊनच्या काळामध्ये वचनाच्या माध्यमातून जी काही पाळक साहेबांची तुम्हाला लई काळजी वाटत होती, तिथे गेल्यावर काहीतरी तुम्ही का त्यांची काळजी घ्या आणि आनंदाने, हास्याने देवाची स्तुती स्तवन करत तुमचं जीवन जगा. जे कॉटेज प्रेयर असतील, हाऊस प्रेयर असतील, जे चर्च उघडले नसतील त्यांना देखील परमेश्वराने सुंदर अशी संधी दिलेली आहे. त्या देखील त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची सुरक्षा बाळगा आणि देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करावा. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाळू देव बापा, पुन्हा एक वार तुझ्या पवित्र हातामध्ये तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या सेवकाच्या सहभागितेबद्दल, संगतीबद्दल आणि परमेश्वर देव बापा विशेष करून तुझ्या वचनाच्या माध्यमातून आनंद, हास्य आणि उल्हास आणि आमचं जीवन परमेश्वर देव आम्ही कसं जगावं, आम्ही समचित्ती एकसारखं एकमेकांची काळजी घेणार, आनंद, हास्याने आणि उल्हासाने जीवन जगणारं जीवन तू आम्हाला या जगामध्ये दिलेलं आहे. हे जीवन आम्ही चिंताने, काळजा, व्याधी, आजार, विकार आणि टेन्शन, ताण, दबाव, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी आणि सर्व प्रकारच्या जगिक आणि कुकर्मामध्ये घालू नये. तर तू दिलेला प्रत्येक दिवस प्रभू येशू तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू मध्ये आनंद करा. मी पुन्हा सांगेल, प्रभू येशू मध्ये सर्वदा आनंद करा. या वचनाप्रमाणे आम्ही सर्वदा आनंदित राहावं म्हणून आनंदी हृदय तू आमचं निर्माण कर. या समान मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचे सर्व परमेश्वर देव बापा, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, परमेश्वर देव बापा, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ, बहीण, आई वडील, प्रत्येक प्रियजन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ. आणि परमेश्वर देव बापा, तुझा न्यायाच्या दिवस येण्यापूर्वी जो तू वर आहेस, आम्ही जी तुझी वधू आहे, आम्ही आनंदाने, हास्याने, उल्हासाने तयार व्हावं म्हणून परमेश्वर देव बापा आमच्यावर अनुग्रहाने कृपा कर. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.